नमस्कार माझ्या सर्व बसलेल्या बंधू आणि भगिनींनो, आज आपण इथे ह्यासाठी भेटलेलो आहोत की आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपण इथे एकत्र आलेलो आहोत. कारण जोपर्यंत आपण आपल्या मागण्या प्रशासनासमोर ठेवत नाही तोपर्यंत प्रशासनाला जाग येत नाही किंवा तोपर्यंत आपल्या मागण्याचा ते विचार करणार नाहीत. त्यामुळे प्रत्येकाने जे काय आपलं मत आहे ते तुम्ही मला सांगितलेलंच आहे. तेच मत तुमच्या सर्वांच्या समोर मी प्रशासनासमोर मांडणार आहे. तरी तुम्ही कुणीही इथून जायचं नाही आहे आणि जे काय पर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण इथे ठामपणे आंदोलनाला बसो किंवा उपोषणाला बसो, बेमुदत उपोषण करू, पण इथून जाणार नाहीत. हे लक्षात घ्या. मी तुमच्यासाठीच इथे आलेलो आहोत. फक्त तुमची साथ असू द्या. आपला जो काय 2 महिन्याचा पगार यांनी अडकवून ठेवलेला आहे, परत आपल्याला भविष्य निधी जो काय PF आपल्याला जमा होणार पाहिजे तो झालेला नाही, किंवा कामावर असताना जे काय वैद्यकीय सुविधा जे काय आपल्याला पाहिजेत त्याही आपल्याला दिलेल्या नाहीत. त्यासाठी आपल्याला इथं आपण आलेलो आहोत. त्या सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आपण इथून हलायचं नाही, हे लक्षात घ्या. थोड्याच वेळात आता प्रशासनामधून मला बोलावलं जाईल आणि मी तुमच्या मागण्या घेऊन वरती त्यांच्याबरोबर मीटिंग करणार आहे. मीटिंगमध्ये पण जे काय होईल ते तुमच्या समोर स्पष्टपणे सांगणार आहे. आणि आश्वासन आपल्याला तर अजिबात नको आहे. आपल्याला त्यांच्याकडून लेखी स्वरूपात जे काय मिळेल ते घेऊ आणि त्याच्यानुसार पुढे आपल्याला काय करता येईल याच्यावर विचार करू. तोपर्यंत तुम्ही इथेच थांबा, मी जाऊनच येतो. चला.